काल रात्रीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं मी पूर्वतयारी काय केली. इडलीचं जे बेटर आहे ते मिक्सरमधून काढलं, भिजत घालायला ठेवलं होतं आणि छान ते फुगलं. आणि त्यानंतर हे जे आहे इडली ती मी केली. त्या अगोदर मी सांबार केलं, चटणी केली आणि नंतर इडली शिजायला ठेवली. आता बघा इडली प्लेटमध्ये काढल्यात, बाहेर काढल्यात, गरम आहेत म्हणून मी लगेच काढून घेते. थंड झाल्यावर कदाचित ते चिपकून बसतील. तर ना यांचं खायचं होत आल्यावर व्हिडिओ केलाय, तर तिला विचारलं कशी झाली बाळा इडली, कारण की तिचाच हट्ट होता इडली बनव मम्मा. तर आहे ना ती म्हणली मम्मा खूप छान झालाय, टेस्टी झालाय, कौतुक करू करू खात होती. आणि हा लाडोबा होय असं चाललंय त्याचं, त्यालाही पप्पा भरवत होते, बघा कसं बघतोय. त्यांचा नाश्ता करून झाला, शेजाऱ्यांना दिला, खाली दिला. आणि बघा आता स्वयंपाक करून झाल्यानंतर, इडली झाल्यानंतर हा असा पसारा होतो. खूप भांडी खरकटी पडतात आणि ते घासता घासता खूप वेळ निघून जातो आणि त्यात ह्यांचा हट्टीपणा घ्यायचं फक्त ह्यांना. तर आहे ना बघा याला आंघोळ झाली, मेकअप करायला घेतला, तर ह्याने काय केलं, सगळं तोंडाला खाली गालाला पायाला काळं वगैरे काजळाचं लावून घेतलं. दुपार झाली, दुपारच्या वेळेस हे जेवायला आले. मग त्यावेळेस मी आप्पे बनवले, डोसे बनवले. आणि इडलीचा ज्या दिवशी घाणा असतो ना, त्या दिवशी पूर्ण ते आप्पे, डोसे, इडली, ते काय काय उत्तप्पा हे ते बनवण्यातच पूर्ण दिवस जातो आणि फक्त भांडे घासत बसायचं, एवढंच काम. चला ती आहे ना पप्पांच्या मागं लागली होती, रुद्रसोबत खेळायला यायचे, आता पप्पाच्या दुकानावर जायचं. पप्पा बोलत होते ऊन आहे नको, पण ती रडून हट्ट करून मागे लागून गेली. मग तिला तिचं आवरलं, तिला पाठवलं. याची चेन त्या दिवशी दवाखान्यात जाताना घरीच काढून ठेवले होते. मग आहे ना त्याला बोलले आता मी चेन घालते तुला, तर त्याला लाडाने घालत होता. सो चला बाय, टेक केअर.